नमस्कार, मी स्वप्नगंधा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत राळ्याच्या तांदळाचा मसाले भात किंवा पुलाव. राळ्याच्या तांदळाचा भात खूप छान असा खमंग टेस्टी होतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी राळ्याच्या तांदळाचा भात आमच्याकडे केला जातो. मी सांगली जिल्ह्यातील आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे भोगी दिवशी आवर्जून हाच भात खातात, दुसरा कुठलाही भात खात नाहीत. राळ्याचे तांदूळ साधारण हलक्या पिवळसर रंगाचे मोहरींच्या बियांच्या आकाराचे असतात. या राळ्याच्या तांदळाला इंग्लिशमध्ये फॉक्सटेल मिलेट्स असे म्हणतात. राळ्याचा तांदूळ हा ग्लुटन फ्री धान्य आहे आणि वेट लॉससाठी याचा खूप फायदा होतो. राळ्याच्या तांदळाचे आपल्या आरोग्यदायी खूप असे फायदे आहेत. इथे मी 1 वाटी राळ्याचे तांदूळ घेतलेले आहेत. ते चांगले स्वच्छ करून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. आता राळ्याचा पुलाव बनवायचा आहे म्हटल्यानंतर जे आपण भोगीच्या भाजीला ज्या भाज्या लागतात त्याच भाज्या आपण आज भातामध्ये घालणार आहोत. त्यामुळे संक्रांतीला हा भात तुम्ही आवर्जून नक्की करा. त्यामुळे इथं बघू शकताय, मी इथं पावटा, ओला हरभरा, मटार, चाकवत घेतलेला आहे, 2 वांगी घेतले आहेत, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, वाळलेले शेंगदाणे आहेत, घेवड्याची शेंग आहे, 1 टोमॅटो, 1 गाजर आहे. हे सगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्याही भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता. नंतर भातासाठी आपल्याला इथं मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर इथं मी गाजर आणि टोमॅटो आणि वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. वांगी कट केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची आहेत, नाहीतर काळी पडतात. यानंतर यामध्ये मी इथं कढीपत्ता पण ॲड केलेला आहे. भातामध्ये कढीपत्ताचा सुगंध खूप छान येतो. नंतर इथं मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून एकत्र करून चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत, सगळं एकत्र करून. नंतर त्यामध्ये 1 मोठा कांदा पण घेतलेला आहे, तो लांबट उभा चिरून घेतलेला आहे. चला तर आता बनवूया आपण छान मस्तपैकी राईस बनवायला घेऊया. 1 कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी इथं 4 चमचे तेल घेतलेलं आहे. मीडियम साईजचे चमचे आहेत, ते 4 चमचे तेल घेतलेले आहे. तुम्ही तिथं तूप देखील वापरू शकता. नंतर यामध्ये मी गरम खडे मसाले घातलेले आहेत. वेलची, लवंग, मिरी, तमालपत्री, हिरवी वेलची आणि जंगली वेलची, दोन्ही प्रकारची वेलची तेलामध्ये टाकून यामध्ये नंतर आपण चिरलेला 1 मोठा कांदा घातलेला आहे आणि कांदा आता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथं कांद्यामध्येच आपण घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे. दोन्ही पाणी इथं मी कढईची वापरलेले आहेत, त्यामुळे भाताला छान असा खमंग वास येतो. आपला आता 2 ते 3 मिनिटांनी कांदा आता बघू शकता आपल्याला छान असा परतलेला आहे. आता आपण त्यामध्ये चिरलेला 1 टोमॅटो घालणार आहोत. आता आपल्याला टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण केलेली मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट टोमॅटोसोबत चांगली 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. आपली आता लसूण आणि आल्याची पेस्ट चांगली परतलेली आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालूया. हिंग आणि हळद घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये ज्या आपल्या मिक्स भाज्या होत्या चांगल्या धुवून घेतलेल्या, त्या सगळ्या सर्व यामध्ये घालायच्या आहेत. यामध्येच मी चाकवत पण चिरून घातलेला आहे. सगळ्या भाज्या एकत्र सगळ्या घालून घ्यायच्या आहे आणि चांगलं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. सगळं हळद वगैरे त्यामध्ये मिक्स होईल. नंतर इथे भाज्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मी इथं मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे. चवीनुसार इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाज्या 5 मिनिटं चांगल्या परतून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता भाज्या आपल्या 5 मिनिटं परतलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि चांगले डाग पण पडलेले आहेत. आता 5 मिनिटानंतर भाज्या परतून झाल्यानंतर आपल्याला जे राळ्याचे तांदूळ भिजत घातले होते ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळ्या भाजीमध्ये राळ्याचे तांदूळ मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आता मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे. मसाले घालून तांदूळ परत एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे.
मसाल्यामध्ये राळ्याचे तांदूळ छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे. इथे मी जेवढे राळे घेतले आहे त्याच्या दुप्पट गरम पाणी घेतलेलं आहे. ते सगळं यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आपण जे नॉर्मल भात करतो तांदळाचा, त्याला जे पाण्याचं प्रमाण वापरतो तेच प्रमाण इथं वापरायचं आहे. इथे मी सगळं पाणी ओतून घेतलेलं आहे भातामध्ये. छान आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला आता मस्त कोथिंबीर घालायची आहे चिरलेली. इथे मी भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. नंतर यामध्ये 1 चमचा गूळ घालायचा आहे बारीक चिरलेला. यामध्ये तुमच्या राळ्याचा भात एकदम छान मस्तपैकी मसाले भात खूप छान तयार होतो. भाताला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत. इथं मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. माझ्या कुकरला 2 शिट्ट्यामध्ये भात चांगला शिजतो. तुम्हाला कमी जास्त तुमच्या कुकरला लागलं तर तुम्ही एखादी शिट्टी एक्स्ट्रा करू शकता. आणि बघू शकता कुकर थंड झाल्यानंतर मी तो ओपन केलेला आहे. एकदम मस्त भात तयार झालेला आहे. त्याच्यावरून मी परत एकदा बारीक कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एकदम छान असा सुट्टा सुट्टा भात तयार झालेला आहे. आणि अजून थंड झाल्यानंतर खूप मोकळा भात तयार होतो आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. टेस्टला अप्रतिम पण आहे आणि हेल्थसाठी पण हा राईस खूप चांगला आहे. ह्याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत या राईसचे. तुम्ही या भोगीला असा भात, असा पुलाव राळ्याचा नक्की आवर्जून करा. जी लोक राळ्याचा भात खात नाहीत ते सुद्धा हा भात खातील. इतका छान टेस्टी होतो हा भात. तुम्ही नक्की आवर्जून करा. एक तर राळे इतके पौष्टिक आहे आणि वरून आपण त्यात सगळ्या भाज्या पण घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा भात अजूनच चांगला पौष्टिक झालेला आहे. तुम्हाला ही राळ्याच्या तांदळाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. आणि हो, भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, गोड गोड राहावा आणि सबस्क्राईब पण गोड गोड करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.